मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाले सफाईचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलाय। आज मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी उपनगरातील भांडूप, मुलुंड, घाटकोपर आणि साकीनाका परिसरातील महत्त्वाच्या नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केली। अधिकाऱ्यांसह मैदानात उतरून त्यांनी सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला आणि नाले सफाईची टक्केवारीही जाणून घेतली। महापौरांनी सांगितले की ही त्यांची दुसरी पाहणी असून उषानगर आणि मुलुंडमधील बाउंड्री नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे। उर्वरित कामे हे मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे। टाटा कॉलनी परिसरातील नाल्यांचे कामही त्याच मुदतीत पूर्ण होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ही माझी दुसरी विजिट आहे आणि सकाळीच मी सगळ्या नाले सफाईच्या विजिट करत असते। नाले सफाईच्या आता उषानगरचा नाला झाला आणि बाउंड्री नाला टी विभागाचा एस आणि टी विभागाच्या दोन नाल्यांची पाहणी केली। त्याच्यामध्ये जवळपास 30-37% नाला गाळ जो उषानगर नाल्यामध्ये काढलेला आहे, बाकीचा त्यांनी चेक केल्यावरती कळालं उर्वरित मे एंडिंगपर्यंत काढला जाईल। आणि बाउंड्री नाला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा एक जवळपास 29-30% गाळ काढलेला आहे। एक जवळपास 11,225 मेट्रिक टन गाळ आहे टोटल, त्याच्यापैकी 3,341 मेट्रिक टन गाळ काढलेलं आहे। तुम्ही जर पाहिलं तर ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्या राज्यामध्ये या ठिकाणी स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन श्री प्रभाकर शिंदे साहेब, अध्यक्षा प्रभाग समितीच्या अध्यक्षा साक्षी दळवी, जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक दळवी हेही उपस्थित आहे। तर सांगायचं हेच आहे की तुम्ही बघताय की ह्या आमच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना या राज्यामध्ये कशा पद्धतीने ट्रान्सपरन्सी आणि कामाचा जो पूर्ण एक यशस्वीपणे पार करणारा टप्पा या ठिकाणी आम्ही करतोय। सर्वजण लोकप्रतिनिधी, मग त्या ठिकाणी मी असेल, प्रशासनाचे अधिकारी असतील, लोकांचा सहभाग अशा माध्यमातून आम्ही संपूर्ण नालेसफाई ही करतोय। पावसाळ्यापूर्वी आम्हाला 80% नालेसफाई मेच्या एंडिंगपर्यंत पूर्ण कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर रोडची पण कामं या ठिकाणी चालू आहे। जर मी इथे टाटा कॉलनीचा हा जो रोड आहे ह्याची पाहणी करायला आलेली आहे आणि तो सुद्धा या मेच्या एंडिंगला कंप्लीट होणार आहे। पाहणीच्या दरम्यान एक मेसेज प्रशासनाला पण जातो की या ठिकाणी लोकप्रतिनिधींचं लक्ष आहे। महापौर पण उतरले आहेत। मी तुम्हाला बोलले होते की मी पूर्ण मुंबईच्या रस्त्यावरती नाल्याच्या ठिकाणी जिथे जिथे काम आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार। ही दुसरी विजिट आहे माझी। तर अशा पद्धतीने काम केल्यामुळे प्रशासनावरती पण एक अंकुश राहतो आणि कामसुद्धा चांगलं होतं। ही माहिती मलाही मिळाली म्हणूनच मी मिठी नदीकडे पण जाऊन आले। आणि असं जर काय होत असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरवरती, त्याच्या कंपनीवरती पूर्ण कारवाई केली जाईल। पण ही एक माहिती मला मिळाली आहे की बऱ्यापैकी कन्स्ट्रक्शनच्या ज्या साईट चालू असतात त्या ठिकाणी कुठेतरी नजरेआड त्यांचे ते डेब्रिजचे डंपर घेऊन त्या नाल्यामध्ये फेकले जातात। म्हणूनच आत्ताच मी प्रत्येक नाल्याच्या ठिकाणी आल्यावरती एकच बोलते की CCTV कॅमेरा कुठे आहे। हा कॅमेरा आता मला स्टँडिंग कमिटी चेअरमॅन पण या ठिकाणी उपस्थित आहेत। हा नाला कंपल्सरी आम्ही आता येणाऱ्या काळात करणार आहोत, म्हणजे अशा पद्धतीचं आपलं एक थर्ड आईज ट्रॅकिंग राहणार। तर त्याच्यामुळे काय होणार, अशा पद्धतीने जे कोणी काम करत असणार किंवा त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आहेत, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना त्यांच्यावरती लक्ष ठेवायला सांगणार। पण काही ठिकाणी ही प्रॅक्टिस चालू आहे की गाळ त्याच्यामध्ये डेब्रिज टाकून तोच काढून त्याचं वजन आणि ती ट्रॅकिंग, हे अशा पद्धतीने भ्रष्टाचाराचं काम त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं जर चालू असेल तर त्याला त्या ठिकाणी ब्लॅकलिस्टेड केलं जाईल। मुंबईकरांना पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थितीपासून वाचवण्यासाठी हे काम निर्णायक ठरणार आहे। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।